शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या करिअर मार्गदर्शन या विशेष उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये शालेय विषयातील गुणांसोबत विद्यार्थी कसा विचार करतो, कसा व्यक्त होतो, कशी कृती करतो, आलेल्या समस्या कशा सोडवतो हे ओळखून त्याला करिअर निवडण्याच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग दिल्ली व अंतरंग फाउंडेशन यांच्या पुढाकाराने आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डाएट कोल्हापूर यांच्या सहयोगाने व मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविण्यास मार्गदर्शन व मदत करण्याच्या हेतूने सुरू होत असलेल्या तमन्ना या पायलट प्रोजेक्टची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. या उपक्रमामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री BM मगदुम सर, शिक्षक समुपदेशक परिश्रम विद्यालय दुंडगे तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर आणि श्री SB पाटील सर, शिक्षक समुपदेशक SM हायस्कूल बसरगे गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांचे मार्गदर्शन व मदत मिळणार आहे. आता आपण तमन्ना म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊया. तमन्ना म्हणजे ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड अँड नॅचरल ॲबिलिटीज चे संक्षिप्त रूप आहे. ही टेस्ट विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा अंधी होऊन त्याच्यातील नैसर्गिक क्षमता ओळखून त्याला करिअरची दिशा ठरविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. ही टेस्ट विद्यार्थ्याला ऑनलाईन देता येणार आहे. टेस्ट दिल्यानंतर त्याला त्याचा रिझल्टसुद्धा ऑनलाईन मिळणार आहे की ज्याच्या सहाय्याने त्याला आपले करिअर क्षेत्र निश्चित करून निर्णय घेणे सोपे जाईल. या मानसशास्त्रीय चाचणीसोबतच माय करिअर ॲडवायझर ॲप आणि शिक्षकांना विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी करिअर कार्ड्स यांसुद्धा आपण येथे ओळख करून घेणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थ्याला आपल्या करिअरची दिशा ठरविण्यासाठी या तिन्ही माध्यमांचा निश्चित उपयोग होणार आहे. तमन्ना या ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या एकूण 7 प्रकारच्या क्षमता ओळखता येणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्याला इयत्ता 10वी किंवा 12वी नंतर करिअरची दिशा ठरविण्यासाठी मदत होणार आहे. त्या अभिक्षमता पुढीलप्रमाणे: लँग्वेज ॲप्टिट्यूड LA भाषा अभिक्षमता, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग AR तर्कशक्ती, व्हर्बल रिझनिंग VR शाब्दिक तर्कशक्ती, मेकॅनिकल रिझनिंग MR यांत्रिक तर्कशक्ती, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड NA संख्यात्मक अभिक्षमता, स्पेशल ॲप्टिट्यूड SA अवकाशीय अभिक्षमता आणि शेवटी परसेप्च्युअल ॲप्टिट्यूड. आता आपण या अभिक्षमतांचा अर्थ आणि त्या अभिक्षमता विद्यार्थ्यामधील कोणकोणत्या क्षमतांचे मापन करतात ते थोडक्यात जाणून घेऊया. पहिली क्षमता आहे
लँग्वेज ॲप्टिट्यूड LA म्हणजेच भाषा अभिक्षमता. यामध्ये विद्यार्थी लिखित भाषेचा वापर कसा करतो व ती भाषा कशी समजून घेतो हे ओळखले जाते. दुसरी क्षमता आहे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग AR अर्थात अमूर्त तर्कशक्ती. या चाचणीतून विद्यार्थ्याची तार्किक व विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता कशी आहे हे पाहिले जाते. यानंतरची क्षमता आहे व्हर्बल रिझनिंग VR म्हणजेच शाब्दिक तर्कशक्ती. या क्षमतेमध्ये शब्दांतील संकल्पनांचा अर्थ लावणे व तर्क करणे यांचा समावेश होतो. पुढची क्षमता आहे मेकॅनिकल रिझनिंग MR म्हणजेच यांत्रिक तर्कशक्ती. यामध्ये विद्यार्थी यांत्रिक संकल्पना तत्त्वे समजून घेऊन त्यातील समस्या कशा सोडवतो हे तपासले जाते. पाचवी क्षमता आहे न्यूमरिकल ॲप्टिट्यूड NA संख्यात्मक अभिक्षमता. यामध्ये विद्यार्थी संख्यात्मक संबंध समजून घेऊन किंवा वापरून एखादी समस्या किंवा प्रश्न किती गतीने व अचूकतेने सोडवितो हे ओळखता येते. यानंतरची क्षमता आहे स्पेशल ॲप्टिट्यूड SA अर्थात अवकाशीय विचार करण्याची क्षमता. यातून विद्यार्थ्याची अवकाशीय विचार करण्याची क्षमता किती आहे हे आजमावता येते. सातवी आणि शेवटची क्षमता आहे परसेप्च्युअल ॲप्टिट्यूड PA आकलनीय अभिक्षमता. या क्षमतेमध्ये विद्यार्थी अक्षरे, वस्तू, संख्या, चित्रे, नमुने, दृश्य माहिती इत्यादीची अचूकपणे, गतीने व अर्थपूर्णरित्या कशी तुलना करतो हे पाहिले जाते. विद्यार्थी मित्र हो, आता आपण माय करिअर ॲडवायझर ॲपची माहिती घेऊ. ॲप मोबाईलवर पण वापरता येईल आणि PC वर पण आपल्याला घेता येईल. तर पहा, थोडक्यात आपण PC वर कोणत्या पद्धतीने घेता येईल हे पाहू. गुगल बॉक्स ओपन करून माय करिअर ॲडवायझर टाईप करून या ऑप्शनला क्लिक करा आणि माय करिअर ॲडवायझर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर क्रिएट नाऊ हे ऑप्शन आपल्या समोर दिसेल. क्रिएट नाऊला क्लिक केल्यानंतर ईमेल किंवा मोबाईल नंबर टाईप करा. आपला ईमेल किंवा मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर मोबाईलवर किंवा ईमेलवर OTP येईल. OTP टाईप करा किंवा मोबाईलवर आपल्याला OTP येईल. OTP 4 अंकी OTP आपण दिलेल्या चौकोनात टाईप करू शकता. मग त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पहा, OTP आपल्याला ईमेलवर किंवा मोबाईलवर येईल. ते आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं विंडो दिसेल आणि त्या ठिकाणी आपण एक पासवर्ड क्रिएट करणार आहोत. आपण एक 8 अंकी पासवर्ड क्रिएट करा आणि सेट पासवर्ड याला क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर नाव हे ऑप्शन दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम टाईप करायचा आहे. फर्स्ट नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम आणि स्टेट सिलेक्ट करायचा आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सिटी, टाउन, विलेज याला क्लिक करून त्या ठिकाणी टाईप करायचा आहे सिटी, टाउन, विलेज. त्याचबरोबर खाली पुन्हा मोबाईल नंबर टाईप करा. पुढे चौकोनात क्लिक केल्यानंतर
आपल्याला आपल्या समोर तो दिसतो आहे. ग्रेड वर्ग आपण निवडू शकता. पुन्हा आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करू शकता. आपल्या शाळेचं नाव टाईप करा. त्याच्यानंतर खाली आय एम नॉट करंटली इन्व्हॉल्व्ड इन स्कूल असं ऑप्शन आहे. या ऑप्शनला चौकोनात क्लिक करा आणि खाली आपण या ठिकाणी भाषा निवडू शकता. आपण भाषा निवडू शकता, इंग्लिश किंवा हिंदी. आणि त्याच्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं विंडो दिसणार आहे. व्हेरीफायला क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्याला मोबाईल नंबर टाईप करावा लागेल. व्हेरीफायला क्लिक करा आणि पुन्हा एक नवीन OTP जनरेट होईल. 4 अंकी OTP या दिलेल्या चौकोनात टाईप करा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा. आणि मग त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं विंडो दिसेल. पहा, अनेक ऑप्शन आपल्या समोर दिसतात. इथं जॉब पेशन्स, आर्ट्स अँड डिझाईन, बिझनेस अँड मार्केटिंग अशा पद्धतीचे आपल्या आवडीचे या ठिकाणी ऑप्शन दिसतील. मग आपण लॉग आउट होऊ शकतो. या पद्धतीनं ॲप तुम्ही PC वर किंवा मोबाईलवरती वापरू शकता. त्याच्यानंतर आपण आता करिअर कार्ड संबंधी माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांना उपलब्ध विविध करिअर बाबत माहिती देण्यासाठी 503 तपशीलवार करिअर कार्ड्स तयार केले आहेत. याची माहिती आपण वेबसाईट लिंकद्वारे घेणार आहोत. आता या ठिकाणी एक लिंक आपल्याला 2 लिंक दिसतात, खंड 1 खंड 2. यामध्ये पहिल्यांदा आपण खंड 1 मध्ये काय आहे ते पाहू. खंड 1 ला टाईप केल्यानंतर या पद्धतीने आपल्या समोर विंडो येईल. व्हॉल्यूम 1 हेल्थ अँड वेलनेस, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, बिझनेस अँड फायनान्स असे अनेक ऑप्शन आपल्या समोर दिसतील. एका ऑप्शनला क्लिक करून आपण पाहू. या ठिकाणी आपल्या समोर या विभागाचे अनेक ऑप्शन्स, अनेक पर्याय आपल्या समोर उपलब्ध होणार आहे. त्या बुकवरती आपण फक्त क्लिक करत गेला तर अनेक ऑप्शन्स, अनेक पर्याय, विविध माहिती आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे. आणि ही माहिती आपण डाउनलोड PDF मध्ये डाउनलोड करू शकता. पहा, मी क्लिक करून या ठिकाणी दाखवतो. या पद्धतीनं आपल्या समोर असे अनेक पर्याय किंवा या संपूर्ण विभागाची माहिती या पद्धतीनं तुम्ही वाचून पाहू शकता. ते पहा, ही करिअर कार्ड्स या पद्धतीनं आपल्या समोर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आता आपण व्हॉल्यूम 2 पाहू. पहा, व्हॉल्यूम 2 म्हणजे खंड 2 मध्ये क्लिक करून त्यामध्ये कोणते ऑप्शन आहेत ते पाहू. हे पहा, इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. इंजिनिअरिंगला क्लिक केल्यानंतर पुन्हा ही माहिती तुम्ही PDF मध्ये डाउनलोड करू शकता. PC वर किंवा मोबाईलवर सुद्धा ही माहिती किंवा हे कार्ड्स तुम्ही पाहू शकता. पुन्हा मी क्लिक करतो. पहा, इंजिनिअरिंग या करिअर कार्ड्सला क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं आपल्या समोर विविध माहिती, इत्थंभूत माहिती आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, अशा पद्धतीनं शिक्षकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी या लिंकद्वारे आपण करिअर संबंधी विविध माहिती देऊ शकतो. हे पहा, या पद्धतीनं आपण पाहू शकता.
अशा पद्धतीनं आपण विविध पर्याय या लिंकद्वारे किंवा DSEL.government.ac.in या पोर्टलवरती आपण जाऊन ती माहिती पाहू शकता. पुन्हा एकदा सांगतो, DSEL.education.government.in या पोर्टलवर आपण ही माहिती, या करिअर कार्ड संबंधी माहिती आपण घेऊ शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये तमन्ना या मानसशास्त्री कौशल्य चाचणीची ओळख करून घेतली. त्याचबरोबर माय करिअर ॲडवायझर ॲप व शिक्षकांच्यासाठी उपयुक्त करिअर कार्ड्स यांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी व मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आपण तयार करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही. धन्यवाद.